मी काही असला लेचापेचा माणूस नाहीये। जी माझी मतं असतात ती गेले 32 वर्ष मी स्पष्टपणे लोकांच्या समोर आपल्या समोर मांडत असतो। आणि असला राजकीय आजार विजार असलं तर माझ्या स्वभावात नाही, रक्तामध्ये नाही। कधी मी अमित भाईंना पण भेटायला गेलो होतो तेव्हा पण तक्रार करायला गेले। तक्रार करणं माझ्या स्वभावात नाहीच आहे। आणि आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांची आज 39वी पुण्यतिथी। सकाळीच त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुण्यामध्ये आलोय। आज मुख्यमंत्री महोदय देखील तिथं जाऊन समाधीचं दर्शन घेणार आहे। मी त्यांना विनम्र अशा प्रकारचं चव्हाण साहेबांना पुण्यतिथीच्या निमित्तानं अभिवादन करतो। त्याच्यानंतर मी खरं तर मधल्या काळात दिवाळीच्या आधी मला डेंग्यू आजार झालेला होता आणि त्याच्यात माझे 15 दिवस त्या आजारामध्ये गेले। दुर्दैवाने त्यावेळेस मी कधी कधी टीव्ही बघायचो, पेपर वाचायचो तर आजार राजकीय आजार आहे वगैरे, मला नेहमीच वाईट वाटतं। मी नेहमी पत्रकार मित्रांना पण सांगतो, मी काही असला लेचापेचा माणूस नाहीये। जी माझी मतं असतात ती गेले 32 वर्ष मी स्पष्टपणे लोकांच्या समोर आपल्या समोर मांडत असतो। आणि असला राजकीय आजार विजार असलं तर माझ्या स्वभावात नाही, रक्तामध्ये नाही। आणि कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, मध्ये मी अमित भाईंना पण भेटायला गेलो होतो तेव्हा पण तक्रार करायला गेले। तक्रार करणं माझ्या स्वभावात नाहीच आहे। शेवटी आपण काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं असतं। ती आपली संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे आणि ती पद्धती आपण पुढे चालवली पाहिजे। आणि त्या 15 दिवसाच्या काळामध्ये माझा स्वतःचा प्रयत्न आहे, आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचा प्रयत्न आहे। राज्य सरकारचे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, अशी मोठी मोठी नागपूरमध्ये, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अशी विभागाची ठिकाणं अमरावती असेल, या बाबतीमध्ये भाड्याच्या जागेत कुठली ऑफिसेस नसावी या मताशी मी ठाम आलेलो आहे। आणि त्याच्यामुळं आता स्वातंत्र्य मिळून किंवा महाराष्ट्राची निर्मिती होऊन 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली, बरेच वर्ष झाले आणि त्याच्यात आता खूप बदल झालेले आहेत। पूर्वीच्या काळामध्ये आपण कुठं सरकारी ऑफिसेसमध्ये जाताना तिथलं चित्र वेगळं असायचं। आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं आणि आपलं विभागीय कार्यालय रेव्हेन्यूचं असेल, आपलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, आपली जिल्हा परिषद असेल, आपली जिल्हा बँक असेल, आपलं प्राधिकरणातली इमारत ग्रीन बिल्डिंग जी पिंपरी चिंचवडला केलेली असेल किंवा आता नवीन पिंपरी चिंचवडची प्रशासकीय इमारत असेल, मध्ये पुणे महानगरपालिकेची ॲडिशनलची इमारत असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला उत्तम प्रकारचं कृषी भवन, सहकार भवन, कामगार भवन, शिक्षण भवन, शालेय शिक्षण, ह्या सगळ्या इमारती देखील किंवा सारथीची इमारत किंवा इतर कुठल्याही डिपार्टमेंटच्या इमारती ह्याही चांगल्या असाव्यात आणि त्या सरकारी जागेत असाव्यात असा निश्चय आम्ही लोकांनी केला आणि त्या कामाला आम्ही लोक लागलेलो आहोत। आणि ती कामं बहुतेक सुरू झालेली आहे, काही ह्याच्यामध्ये आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत की प्रोसिजर टेक्निकल सँक्शन किंवा टेंडर फायनल करणं वगैरे वगैरे। आणि ती चालू झाल्यानंतर आम्ही उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून चांगल्या आर्किटेक्टकडनं त्याचे डिझाईन करून घेतले। तिथले ऑफिसर, आमचे सचिव असतील, आमचे आयुक्त असतील, आमचे कलेक्टर असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, यांनाही विश्वासात घेऊन बाबा तुमचं काय म्हणणं आहे, उद्याच्याला डिपार्टमेंटमध्ये आणखीन काही गोष्टी वाढल्या तर त्याचाही अंतर्भाव तिथं झाला पाहिजे। पार्किंग मोठ्या प्रमाणावर 2 व्हीलर 4 व्हीलर पाहिजे, सुरक्षित पाहिजे, फायरच्या दृष्टिकोनातनं ते प्रूफ पाहिजे, अशा सगळा विचार करून आम्ही ह्या इमारती बांधतोय आणि त्याचं काम जोरात सुरू आहे। सुदैवाने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे प्लॅनिंग अँड फायनान्स सारखी जबाबदारी दिलेली आहे। त्याच्यावर निधीची कमतरता ह्यांना कुठली कमी पडू नये आणि टाइम टेबल ठरल्याप्रमाणे इमारतींची कामं पूर्णत्वाला जावीत। आता हेच काम डिसेंबरपर्यंत करायचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। दुसरं काम शालेयचं शिक्षण विभागाचं
पुढच्या डिसेंबरपर्यंत करायचा प्रयत्न आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता लवकरच आम्ही SP कार्यालय आमच्याकडनं राहून गेलं पुणे ग्रामीणचं, आणि एक CPंचंही कार्यालय करणार. मी मध्ये CPंशी बोललेलो आहे, तर त्याही संदर्भामध्ये आपल्याला ते कार्यालय चांगल्या प्रकारे करायचंय. जसं नागपूरला CP आणि SP कार्यालय एकत्र आहे, माझी देवेंद्रजींशी चर्चा होत असताना ते म्हणले तसं करता का, परंतु आपला जिल्हा मोठा आहे, आपलं शहर मोठं आहे, तर CP कार्यालयाच्या जागेतच करायचा आमचा मानस आहे. आणि आपलं पाषाणला तिथं सुंदर प्लॅन केलेला आहे. मागं प्लॅन तयार झालं, पण मधी काही राजकीय घटना घडल्या आणि मला थोडंसं बाजूला जावं लागलं. आता पुन्हा माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं. मी म्हणलं प्लॅन आमचा तयार आहे, त्याला मान्यता देऊन आपण पुढं जायचं ठरवलेलं आहे. अशा प्रकारे फक्त पुढं नाही, बाकीच्याही वेगवेगळ्या भागात आम्ही नागपूरला पण आपलं उपराजधानीचं ठिकाण, तिथंही मोठ्या प्रमाणात इमारती करतोय. तसंच आपलं मुंबईमध्ये तर आपण एअर इंडियाची बिल्डिंग घेतोय गव्हर्नमेंटला, परंतु वरळीला GST भवन म्हणून फार मोठी इमारत, जवळपास 2,500 कोटीच्या इमारतीचं काम तिथं चाललेलं आहे. आणि येताना शापूरची पालनजी, L&T अशा मोठ्या मोठ्या ज्या काही नावाजलेल्या कंपन्या आहेत आणि दर्जेदार काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत, अशांना देण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याची पाहणी करावी, कारण मंत्रालयात बसून आम्ही आढावा घेतच असतो. आपल्या पुण्यातल्या जे काही महाराष्ट्रामध्ये जी काही महत्वाची कामं चाललीत, मेट्रो किंवा बाकीच्या बाबतीत, त्याचा साधारण माझा आढावा असतोच. तुम्हाला त्याची माहिती मिळतेच की मी VCवर घेतो आणि सगळ्यांना अधिकाऱ्यांना तिथं बोलवणं. आपला रेड्डी मार्ग, रेवस्तू रेड्डी तो मार्ग असेल किंवा बाकीचे कोस्टल रोड, इतर गोष्टी, अशा सगळ्या कामं चाललेली आहेत. कामाच्या बाबतीमध्ये कुठेही गती मंदावू नये, हा माझा आणि आमच्या मुख्यमंत्र्याचा, उपमुख्यमंत्र्यांचा सरकारचा प्रयत्न.